हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DHU अकॅडमीच्या पेपर प्रेझेंटेशनच्या व्हिडिओ सिरीज मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं पुन्हा एक वेळेस स्वागत करतोय. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस 12th कॉमर्स और आर्ट्स इंग्लिश मीडियमचं पेपर आपल्याला आज डिस्कस करायचं आहे की SP चं एक्झॅक्ट पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला 100 आउट ऑफ 98, 99 और 100 मार्क्स. बोर्डाचा पेपर तर तसा 80 मार्काचा होतो. 80 पैकी 80, 79 मार्क्स कशा पद्धतीने तुम्ही स्कोर करू शकता. एक्झॅक्ट पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, लेटर्स तुम्ही कसं लिहाल काय नाही, या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे. जो पेपर आपण डिस्कस करणार आहोत, बघा यावर्षी जो SP चा पेपर झाला होता, राईट, स्क्रीनवर चेक करू शकता तुम्ही. जस्ट 1 सेकंड. मी ऍड करतोय. 28 फेब्रुवारीला SP चा पेपर झाला होता यावर्षी, बोर्ड्स 2024 मध्ये. ऑल राईट, स्क्रीनवर चेक करा, तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. 28 फेब्रुवारी 2024 ला SP चा पेपर झाला होता आणि ज्या स्टुडंट्स न पेपर लिहिलेला आहे, सर्वात पहिले 28 पेजेसची जी मेन पुरवणी असते, मेन आन्सर शीट असते, ते पूर्णपणे भरलं. त्यानंतर 2 सप्लिमेंट्स त्यांनी घेतले. अशा पद्धतीने टोटल इन फिगर 3 नंबर ऑफ सप्लिमेंट्स त्यांनी अटॅच केलं. ओरिजिनलचे 1 आणि सप्लिमेंटचे 2. आणि मार्क्स जर बघताल तर सर्वात पहिले जेव्हा स्टुडंटचा पेपर चेक करण्यात आला तर त्यावेळेस 80 पैकी 80 मार्क्स देण्यात आले होते, राईट. त्यानंतर नेक्स्ट टाइम जेव्हा पेपर चेक झाला त्यावेळेस सुद्धा 80 पैकी 80 देण्यात आलं होतं. ऑन अन ॲव्हरेज पेपर तुमचा 3 टाइम्स चेक होतं. एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर. आणि चीफ मॉडरेटरनं लास्ट वेळेस पेपर चेक करून 1 मार्क कट केलं, फक्त 1 मार्क कट केलं. आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश मीडियमचा पेपर डिस्कशन करत आहोत. ऑल राईट. अँड 79, 80 आउट ऑफ 79 मार्क्स दिलं. आता इकडची जी स्टिकर चिटकवलेली इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन ऑफिशियल असते. याच्यामध्ये या साईडला मॉडरेटर, एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर हे कोण कोण होते यांची सिग्नेचर वगैरे तिथं असतं. आणि मोस्ट ऑफ टाइम सिग्नेचर वरून त्यांचं नाव सुद्धा ओळखू येतं. आणि मग मुलं त्या एक्झामिनरला पर्सनली काही ब्लॅकमेल वगैरे करू नये, शिवा वगैरे देऊ नये म्हणून त्यांचं नाव लपवण्यात येतं असं. ओके, डन. फर्स्ट ऑफ ऑल SP चा जर पेपर बघितला तर पहिला प्रश्न होता ऑब्जेक्टिव्हचा. याच्या अगोदर आपण इंग्लिश मीडियम मधून अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्सचा पेपर कसं लिहायचा आणि इंग्लिश मीडियम मधून OCMचा पेपर कसं लिहायचा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहोत, राईट. याच्यामध्ये आपण SP विषयी डिस्कस करणार आहोत. पहिला क्वेश्चन होता फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये आन्सर लिहित असताना स्टुडंट्सने चेक करा. सर्वात पहिले ऑब्जेक्टिव्हचे जे पहिले 5च्या 5 क्वेश्चन, सॉरी 4च्या 4 क्वेश्चन होते 5 मार्क्स साठी, त्या प्रत्येक ह्याच्या स्टुडंट्सला आउट ऑफ मार्क्स देण्यात आलेले आहेत. एक्झामिनरनं सुद्धा त्याला आउट ऑफ मार्क्स दिले 20 पैकी 20, आणि मॉडरेटरनं सुद्धा आउट ऑफ दिले, चीफ मॉडरेटरनं सुद्धा त्याला आउट ऑफ मार्क्स दिलेले आहेत. चेक करू शकता, तिघांचे मार्क्स तुम्हाला इथं सिक्वेन्स वाईज दिसत असतील. सर्वात पहिले ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीने प्रेझेंट केलं चेक करा. आता मोस्ट कॉमन आहे की ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते प्रत्येक स्टुडंट्स अटेम्प्ट करता येतं, राईट. प्रत्येकाला माहिती आहे की बाबा ऑब्जेक्टिव्ह मध्ये 4 सब क्वेश्चन्स येतात, प्रत्येक पेजवर एक एक सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. इट्स नॉट अ बिग डील. ओके, बट ज्यांना त्याच्यामध्ये सुद्धा डाऊट आहे ते काही अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह लिहू शकतात. जे पण तुमचा आन्सर असेल, फिल इन द ब्लँक्स लिहित असताना कंपल्सरीली तुम्हाला इथं नंबर टाकावा लागेल, राईट. जे पण तुम्ही फिल इन द ब्लँक्स लिहायला, आणि पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन लिहावं लागेल. जे पण तुमचा आन्सर असेल अंडरलाईन करावं लागेल. आता एक गोष्ट इथं ऑब्झर्व कराल, या स्टुडंट्सनं थोडंसं युनिक वेनं पेपर प्रेझेंट केलेला आहे. बघा, पहिला प्रश्न काय होता की फायनान्स इज द मॅनेजमेंट ऑफ डॉट डॉट अफेअर्स ऑफ द कंपनी. आणि इथं आन्सर काय येईल, मॉनिटरी आन्सर येईल. तर स्टुडंट्सना फक्त मॉनिटरी न लिहिता, मॉनिटरी हा कितवा ऑप्शन आहे, मॉनिटरी हा ऑप्शन नंबर A आहे. तर स्टुडंट्सना थोडा युनिक वेनं काय लिहिलेलं आहे इथं व्यवस्थित चेक करा. इथं सर्वात पहिला ऑप्शन A लिहिला आणि मग नंतर मॉनिटरी लिहिलं. सर आम्ही डायरेक्ट मॉनिटरी लिहिलं तरी चालेल का, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ज्याची त्याची इच्छा, ज्याची त्याची मेथड असते वेगळे लिहिण्याची. ओके, या व्हिडिओचा पर्पज एकच आहे की जस्ट जे स्टुडंट ब्लँक आहेत, म्हणजे सर आमचा अभ्यास व्हायलाय
ओके, बट एक्झाम मध्ये आन्सर कसं लिहायचं ह्याची काय आयडियाच येत नाहीये, पेपर प्रेझेंटेशन बद्दल एकदम झिरो नॉलेज आहे, तर ह्या पेपरनं तुम्हाला श्युरिटी येईल, कारण ह्या स्टुडंट्सला मिळाले म्हणजे तुम्हाला सुद्धा मार्क्स मिळू शकतील या मेथडनं फॉलो केलं तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन होता मॅच द पेअर्स, राईट. चेक करू शकता तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी, ग्रुप ए मध्ये जेवढेही असतात ते सर्व क्वेश्चनचे असतात. 5 तुम्हाला देण्यात येतात, 1 2 3 4 5, आणि या 5 ची जोडी तुम्हाला हुडकायची असते. अगोदर कसं होत होतं 8 9 10 मध्ये किंवा अगदी लहानपणी 5वी 6वीला तुम्ही काही अशा पद्धतीने एकदम ट्रेडिशनल वे ना अशा पद्धतीने काहीतरी जोड्या लावायचं काम तुम्ही करत होता. इथं तशा पद्धतीचं अलाउड नाहीये. इथं तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुमचा आन्सर असेल कॅपिटल बजेटिंग, आता कॅपिटल बजेटिंगचा आन्सर आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, राईट. रिग्रेट लेटरचं आहे नॉन अलॉटमेंट ऑफ शेअर्स, जेव्हा जेव्हा कंपनीला आयपीओ येतं कंपनीचा, ऑलराईट, आणि मग जे शेअर होल्डर्स असतात ते अप्लाय करतात, ज्याही शेअर होल्डर्सला शेअर कंपनी देत नाही त्यांना रिग्रेट लेटर कंपनी सेंड करत असते, नॉन अलॉटमेंट शेअर मिळाला नसल्यामुळं. हे त्याचा आन्सर आहे. अशा पद्धतीने जे पण तुमचा आन्सर असेल ह्याच्या डायरेक्ट समोर लिहून टाकायचं आहे. 5 पैकी 5 मार्क्स इथे सुद्धा मिळाले. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता फाइंड ऑड वन, राईट. डिबेंचर्स, पब्लिक डिपॉझिट, रिटेन अर्निंग्स अशा पद्धतीचे काही तुम्हाला जोडी देण्यात येतात. आता मोस्ट ऑफ टाइम ज्याही स्टुडंटचा एसपीचा अभ्यास झाला नाहीये त्यांना मी क्लिअर कट सांगेन, ऑब्जेक्टिव्ह जे येतात 20 ऑब्जेक्टिव्ह, ते सर्वचे सर्व ऑब्जेक्टिव्ह तुमच्या पुस्तकातूनच येतात, जे तुमची एसपीचे टेक्स्टबुक आहे त्यातूनच येतात, जे चॅप्टरच्या खाली एक्झरसाइज क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. 1-2 क्वेश्चन 20 पैकी असे असतात ते चॅप्टरच्या मधून येतात जे तिथे दिलेले नसतात. ऑल राईट, ते कसं कव्हर करायचं ते सुद्धा व्हिडिओच्या अपकमिंग पार्ट मध्ये सांगेन याच व्हिडिओमध्ये. आणि ह्या स्टुडंटचं हा जो आन्सर शीट आहे, राईट, याचा पीडीएफ सुद्धा पाहिजे असेल तर कसं मिळेल तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगून टाकेन, डोंट वरी. डन. त्याच्यानंतर चेक करा फाइंड ऑड वन आउट. आता इथं तुम्हाला 3 दिलेले आहेत, डिबेंचर, पब्लिक डिपॉझिट अँड रिटेन अर्निंग्स. आता ह्याच्यामधलं ऑड वन कोणता आहे, राईट. ऑड वन बघा रिटेन अर्निंग्स आहे, तर जे पण ऑड वन येईल ते तुम्हाला इथं डायरेक्ट लिहून टाकायचं, पूर्ण क्वेश्चन लिहित बसायचं नाही, जे पण ऑड वन येईल ते डायरेक्ट एका खाली एक लिहून टाकायचं. आता स्टुडंट्स बद्दल जर थोडस व्यवस्थित चेक कराल तर जो शेवटचा क्वेश्चन होता प्रायव्हेट प्लेसमेंट, कमर्शियल पेपर आणि फर्दर पब्लिक ऑफर एफपीओ, राईट. इथं सर्वात अगोदर स्टुडंटनं काय केलं, फर्दर पब्लिक ऑफर एफपीओ लिहिलं, म्हणजे सर्वात अगोदर जर कंपनीला पैशाची गरज पडली तर कंपनी आयपीओ काढते, पुन्हा आणखी पैशाची गरज पडली कंपनी एफपीओ काढते, जसं की वोडाफोन आयडियाचं झालं होतं. सुरुवातीला त्यांनी आयपीओ आणला होता, नंतर मागच्या वर्षी त्यांनी एफपीओ आणला होता, राईट. त्याच पद्धतीनं इथं बघा स्टुडंटनं सर्वात पहिले काय लिहिलं, एफपीओ आन्सर लिहिलं. नंतर त्याला वाटलं की बाबा कुठे ना कुठे आन्सर चुकीचा आहे, कारण एफपीओ त्याच्यानंतर प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफ शेअर्स ही कंपनीचे भाग विक्री करण्यासाठी, शेअर्स विक्री करण्यासाठी एक प्रक्रिया असते. आयपीओ असेल, प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफ शेअर असेल किंवा एफपीओ असेल. कमर्शियल पेपरचं इथं काही घेणं देणं नाहीये. हे दोन्ही गोष्टी कंपनीचे शेअर्स विकावं म्हणून केल्या जातात. प्रायव्हेट प्लेसमेंट खाजगीरित्या भागांची विक्री त्याला असं म्हणतात, आणि फर्दर आयपीओ कमर्शियल पेपर नाहीये, त्यामुळे आन्सर येईल कमर्शियल पेपर. नंतर स्टुडंट्सला सेल्फ रिअलायझेशन झालं आणि मग त्यांनी काय केलं, एफपीओ लिहिलेलं कट करून कमर्शियल पेपर आन्सर इथं लिहून टाकलं. ऑल राईट. आता अनेक विद्यार्थी काय करतात, अशी चुका झाली की टेन्शन मध्ये येतात, टेन्स होतात की सर फिल इन द ब्लँकच्या ठिकाणी माझी खाडाखोड झालेली आहे, सर फाईन ऑड वनच्या ठिकाणी माझी खाडाखोड झालेली आहे, मार्क कटतात का? काहीच मार्क कटत नाही, नॉर्मल आहे. माणूस त्या हातानं ह्युमर एरर होणारच आहेत कंपल्सरी, राईट. आणि अशा ठिकाणी जर एरर झालं काहीच करायचं नाही, याच्यावर एक लाईन ड्रॉ करून टाकायची 1-2 वेळेस, आणि इथं जे पण तुमचा आन्सर आहे लिहून टाकायचं. बघा स्टुडंट्सला मार्क्स मिळालेले आहेत. ऑल राईट, डन. नेक्स्ट होता क्वेश्चन याच्यामध्ये, करेक्ट द अंडरलाईन वर्ड्स अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील दिलेल्यापैकी जो अंडरलाईन वर्ड आहे तो कुठं ना कुठं एरर आहे त्याच्यामध्ये, तर ते एरर सुधारा अँड स्टेटमेंट पुन्हा लिहा. ओन कॅपिटल इज अ टेम्पररी कॅपिटल असं लिहिलेलं आहे, बट आन्सर लिहित असताना बघा
स्टुडंटला काय लिहिलेलं आहे, ओन कॅपिटल इज अ परमनंट कॅपिटल, आणि परमनंट शब्दाखाली अंडरलाईन केलेलं आहे. राईट, जे टेम्पररी होतं तिथे त्याला काय केलेलं आहे, परमनंट केलेलं आहे. डन. सेकंड जर क्वेश्चन बघितलं, एफपीओ रेफर्स टू ऑफरिंग ऑफ शेअर्स टू द पब्लिक फॉर द फर्स्ट टाइम. एफपीओ फर्स्ट टाइम नाही, कंपनी मी आता सांगितलं होतं, जेव्हा कंपनी सेकंड टाइम शेअर्स विकायला काढते त्याला फर्दर पब्लिक ऑफर म्हणतात, बट जेव्हा सुरुवातीला विकायला काढते त्याला इनिशियल म्हणतात. आन्सर काय येईल बघा, आयपीओ रेफर्स टू द ऑफरिंग ऑफ शेअर्स टू द पब्लिक फॉर द फर्स्ट टाइम. आता इथे नीट लक्षात घ्या, छोटे छोटे मिस्टेक्स कुठे होतात. इथं स्टुडंटनं इनिशियल पब्लिक ऑफर सुद्धा लिहिलं असतं, बट त्याच्यासाठी पुस्तकीमध्ये क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये विचारलेलं आहे. इथं असं विचारलेलं का फर्दर पब्लिक ऑफर, नाही. इथं काय विचारलेलं आहे, एफपीओ, मग तुम्ही तिथं काय लिहायचं, आयपीओ. इथं जर फर्दर पब्लिक ऑफरिंग किंवा फर्दर पब्लिक ऑफर लिहिलं असतं, मग तुम्हाला सुद्धा तिथं इनिशियल पब्लिक ऑफर लिहावं लागलं असतं. इथं शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा. इथं फुल फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही जर आन्सर मध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला तर मार्क कटतात. हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवायचं. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. ऑब्जेक्टिव्हचे 4 क्वेश्चन्स होते, चारीच्या चारी क्वेश्चन्स मध्ये स्टुडंट्सला 20 आउट ऑफ 20 मार्क्स आहेत. आपल्याला पूर्णपणे फोकस करायचा आहे की त्या स्टुडंट्सचे 1 मार्क कुठं कटलं. राईट, काल परवा जेव्हा मॅडमनं ओसीएमचं पेपर डिस्कस केलं होतं आपल्या युट्यूब चॅनलवर मराठी मीडियम मधून, तर त्याच्यामध्ये स्टुडंट्सला 99 मार्क होते. फक्त एक विदेशी, फॉरेन हा एक शब्द न लिहिल्यामुळे विद्यार्थ्याचे 1 मार्क कट करण्यात आलं. मी कोऑपरेशनचा सुद्धा पेपर कालच युट्यूब चॅनलवर आपल्या हे झालेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फक्त एका डेफिनेशन मध्ये एक शब्द नसल्यामुळे 1 मार्क त्यांनी कट केलं. अदरवाईज स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स होते. त्यामुळे जर थेरी सारख्या सब्जेक्ट्स मध्ये जसं इकॉनॉमिक्स, एसपी, ओसीएम, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, या अशा सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ घ्यायचा असेल तर वर्ड्स, डेफिनेशन्स मॅटर करतात. ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स ऑब्लिक कन्सेप्ट एनी 4. तुम्हाला काही टर्म्स दिलेले आहेत, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. टोटल एक्झाम मध्ये 6 विचारण्यात येतात. राईट, अँड त्या 6 पैकी कोणतेही 4 तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 6 विचारण्यात आलेले आहेत, त्यापैकी कोणते 4 अटेम्प्ट करायचे आहेत. एक जर बरोबर लिहिला तर 2 मार्क. आता प्रश्न की सर 2 मार्क घेण्यासाठी किती पेज लिहावं लागेल, अर्ध पेज, फुल पेज, काही अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागेल. सर्वात पहिला आहे फिक्स्ड कॅपिटल. 2 मार्काचा क्वेश्चन असलं तरी महत्वाचा आहे फिक्स कॅपिटल. आता फिक्स कॅपिटल बद्दल बघा, स्टुडंट्सनं किती पॉइंट सांगितलेले आहेत. पॉइंट नंबर 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8, 8 पॉइंट स्टुडंट्सनी प्रेझेंट केलेले आहेत. राईट, चेक करू शकता, टोटल 8 पॉइंट्स प्रेझेंट केलेले आहेत. ऑलराईट सर, आम्हाला सुद्धा 8 पॉइंट्स लिहावं लागतील का? मॅन्डेटरी नाहीये. राईट, अभ्यास झाला असं लिहू शकता, बट मिनिमम 5 पॉइंट तरी लिहा. ओके, त्या 5 पॉइंट मधले 4 तरी ऍक्युरेट असतील. एखादा एक फॉर अबोव इन्फॉर्मेशन दिस स्टेटमेंट इज डॅट 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 असं तुम्ही लिहू शकता. ओके, डन. बट मिनिमम 5 तरी लिहा. आता काही काही स्टुडंट असे असतात की ज्यांचं रीडिंग खूप जास्त करत असतात, वाचन खूप जास्त असते त्यांचं, त्यामुळे त्यांच्याजवळ शब्द साठा जास्त असतो. वर्डचे जे स्टॉक असतं ना त्यांच्यावर ते खूप जास्त असतं, त्यामुळे एक्झामच्या टाइम मध्ये लिहित असताना त्यांना शब्द आठवतात, पटापट पटापट लिहून टाकतात. बट मिनिमम 5 पॉइंट. आता बघा इथं फिक्स कॅपिटल बद्दल लिहिलं, 8 पॉइंट लिहिले, बरोबर त्यांना स्टुडंट्सला 2 मार्क मिळाले. त्यानंतर बोनस शेअर्स लिहिलं. बोनस शेअर्स बद्दल काय लिहिलं चेक करा. बोनस शेअर्स आर फुल्ली पेड अप इश्यू फ्री ऑफ कॉस्ट टू द एक्झिस्टंट इक्विटी शेअर होल्डर्स इन देअर प्रपोर्शन. बोनस शेअर म्हणजेच काय, जर तुमच्या जवळ एखाद्या कंपनीचे 4 शेअर असतील तर दर 4 मागे कंपनी 1 शेअर तुम्हाला फ्री ऑफ देत असते, त्याला बोनस शेअर असं म्हणतात, इक्विटी शेअर होल्डर्सला. ओके, युजली साऊंड कंपनीज इश्यूड बोनस शेअर्स, म्हणजे जे कंपनी साऊंड आहेत, म्हणजे ज्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं आहे, अशा कंपनीज बोनस देतात. ज्या कंपनीवर डेट आहे, ज्या कंपनीवर गरजेपेक्षा जास्त कंपनी लॉस मध्ये चालू आहे, अशा कंपनीज बोनस शेअर्स देत नाहीत. जे कंपनी फुल प्रॉफिट मध्ये आहेत, कंपनीचं इयर ऑन इयर ग्रोथ, CAGR वरचेवर वगैरे सर्व वाढत आहे, रेव्हेन्यू वाढत आहे, कॅपिटल वाढत आहे,
पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स वाढत आहे, सर्व गोष्टी वाढत आहेत, मग असे शेअर्स बोनस शेअर्स वगैरे अशी कंपनी बोनस शेअर्स देत असतात. ओके, त्यानंतर ज्याचं रीडिंग चांगलं आहे त्याला ऑटोमॅटिक सर्व गोष्टी लक्षात येत असतात. 8 पॉइंट्स इज नॉट अ बिग डील. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 4 अटेम्प्ट करायचे होते. त्यानंतर स्टुडंटनं अटेम्प्ट केलं डिपॉझिटरी सिस्टम अँड त्याच्यानंतर त्यांनी अटेम्प्ट केलं स्टॉक एक्सचेंज. राईट, डिपॉझिटरी सिस्टम आणि स्टॉक एक्सचेंज हे दोन क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. स्क्रीनवर पाहू शकता एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने लिहिलेलं आहे. ऑब्झर्व करताल तर स्टुडंटची जी हँडरायटिंग आहे हे एका क्लासमध्ये जर 5 ते 6 हँडरायटिंग बाजूला काढले, ओके, तर त्या पहिल्या 5 मध्ये ही हँडरायटिंग येते. म्हणजेच 90च्या अबोव्ह जायचं असेल तर हँडरायटिंग मॅटर करते. माझ्याजवळ आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 पेपर्स दाखवणार आहे. सेकंड पेपर जो आहे तो एकदम त्याचं काही तोडफोडच नाही, आउट ऑफ मार्क्स आहेत त्या स्टुडंट्सला. ओके, अँड ते म्हणजे काय म्हणतात सबसे नेक्स्ट लेवल पेपर आहे का, कारण स्टुडंट्सनं ते पेपर कर्सिव्ह मध्ये लिहिलेला आहे आणि तशा पेपर जर मी रिव्ह्यू केलं तर मग मुलं पास व्हायच्या ऐवजी ते पण सुद्धा होणार नाहीत कारण कॉन्फिडन्स लो होऊन जाते. कारण त्यांनी विचार करतात सर ही हँडरायटिंग बघा आणि सर ही माझी हँडरायटिंग बघा, असली हँडरायटिंग बघून माझं जर पेपर कोणी बघितलं तर मला पेपरला सुद्धा बसू देणार नाही. त्यामुळे तो पेपरचा व्हिडिओ मी करणार नाहीये, बट शेवटी मी तुम्हाला तो या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ तो पेपर दाखवेन की एक्झॅक्ट स्टुडंट्सना कशा पद्धतीने अटेम्प्ट केला होता. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येतो, स्टेट द फॉलोइंग केस स्टडीज केस अँड सिच्युएशन अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन एनी टू. खाली तुम्हाला काही सिच्युएशन्स किंवा केस स्टडीज देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला तुमचं मत मांडायचं. बघा, Violet Limited company plans to raise 10 crores by issuing debentures to board. The board of directors have some queries. Please advise them on the following. Can they issue convertible debentures? ते convertible debentures issue करू शकतात का? त्यानंतर as the company is offering debentures to its members, can such debentures have normal voting rights? त्या डिबेंचर्सला वोटिंग करण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार असतो का? And capital raised by issuing debentures will be owned कॅपिटल और बॉरोड कॅपिटल. ते जे कॅपिटल आहे डिबेंचर इश्यू करायचं ते ओन असेल का बॉरोड असेल. आता सर्वात पहिले आपण बघूयात की स्टुडंट्सना हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे का, कारण क्वेश्चन इझी होता, अटेम्प्ट करायला पाहिजे होतं. बघा अटेम्प्ट कसं केलं. नंबर फर्स्ट इथं क्वेश्चन नंबर टाकला 3, कारण मेन क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन नंबर 3 इथं कंपल्सरी टाकावं लागेल. चेक करा, क्वेश्चन नंबर 3 इथं टाकलेला आहे आणि क्वेश्चन पेपरवर जर बघितलं तर क्वेश्चन पेपरवर सुद्धा इथं तुम्हाला 3 दिसेल. ओके, त्याच्यातलं कितवं सॉल्व्ह करत आहे स्टुडंट्स, त्यातलं फर्स्ट सॉल्व्ह करत आहे. तर पहिला प्रश्न होता, कॅन दे इश्यू कन्व्हर्टिबल डिबेंचर्स? येस, a company can issue convertible debentures. To issue convertible debentures, company has to get special resolution from shareholders. कंपनीला काय करावं लागेल की कंपनीच्या शेअर होल्डर कडून स्पेशल रेझोल्युशन घ्यावं लागेल. दुसरा प्रश्न काय होता, दुसरा प्रश्न होता, as the company is offering debentures to its members, can such debentures have normal voting rights? No, debenture holders are creditors of a company. दे हॅव नो वोटिंग राईट्स. डिबेंचर होल्डर्स हे कंपनीचे क्रेडिटर्स असतात, त्यांना मतदानाचा अधिकार नसतो, असं क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि आन्सर सुद्धा बघा थोडक्यात स्पष्ट केलेला आहे, यस, नो अँड जे काय असेल ते. शेवटचा प्रश्न काय सांगण्यात आलेला आहे, शेवटचा प्रश्न सांगण्यात आलेला आहे, कॅपिटल रेज्ड बाय इश्युइंग डिबेंचर्स विल बी ओन्ड कॅपिटल और बॉरोड. कॅपिटल जे रेज होणार आहे राईट डिबेंचर इश्यू केल्यामुळं, तर ते कॅपिटल कंपनीच्या मालकी हक्काचं असेल का बॉरोड असेल. क्लिअर कट इथं मेन्शन केलेलं आहे स्टुडंट्सना की कॅपिटल रेज बाय इश्युइंग डिबेंचर्स विल बी बॉरोड कॅपिटल, उधारीवर घेतलेलं कॅपिटल असतो. साधं सिंपल लॉजिक आहे. बस अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे फुगटमध्ये. फुगटमध्ये म्हणजे एकदम फ्री नाही, अभ्यास करावा लागेल तुम्हाला. 3 मार्क्स मिळाले. आणि ऑदर जरी क्वेश्चन बघितलात तर स्टुडंट्सना जवळपास या पेजवर या तिन्हीचा पहिल्या प्रश्नाचा आन्सर लिहिला, कारण टोटल तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे होते. तर इथं फर्स्ट सेकंड थर्ड लिहिलं अँड देन इथं सुद्धा 3 प्रश्नाचं तिसऱ्यातलं दुसरा प्रश्न लिहिलं आणि इथं तिसऱ्यातलं तिसरा प्रश्न लिहिलं आणि व्यवस्थित यस नो आणि नो जे काय असेल ते सुरुवात यस नो टाईप असेल तर यस नो टाईप, आणि जर ऑप्शन दिलेले असेल जसं शेवटचा होता बॉरोड होता की ओन होता, जे काय असेल ते स्टुडंट्सना तिथे लिहिलेलं आहे. बघा आता हे 2 क्वेश्चन होते, यस नो टाईप होते आणि मग यस असेल तर का यस, नो असेल तर का नो, इथं जस्टिफाय केलेलं आहे. आणि इथं
जे क्वेश्चन मध्ये दोन टाइप सांगितले होते, बॉरोड और ओन, ते व्यवस्थित आन्सर मध्ये तिथे लिहिलेलं आहे. बॉरोड लिहून नुसतं गप न बसता अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे, कारण त्याच्यावर नजर पडावी म्हणून. ऑलराईट, इथंपर्यंत क्लिअर झालं. हे झालं क्वेश्चन थर्ड, ज्याच्यामध्ये टोटल तुम्हाला दोन सॉल्व्ह करायचे होते, बट स्टुडंट्सना तिन्हीच्या तिन्ही तिथं सॉल्व्ह करून टाकलेले आहेत, कारण रिस्क घ्यायचं नाही. ओके, कारण स्टुडंटला असं वाटलंय बाबा इथे 3 दिलेले आहेत, ओके, आणि 3 पैकी मला असं वाटतं की ह्याच्यातलं माझं एखादं एक आन्सर चुकू शकते, राईट, जे दुसरा दिलेला आहे त्याच्यातला आन्सर चुकू शकते. स्टुडंटला थोडं डाऊट होतं. एक्झाम लिहित असताना तुम्हाला मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करावं लागतात. सर्व फर्स्ट टाइम तुम्हाला माइंडमध्ये विचार करावं लागतात. विचाराचं रूपांतर शब्दाला मध्ये द्यावं लागतं आणि शब्दाचं रूपांतर रायटिंग मध्ये आणावं लागतंय. आणि हे सर्व करत असताना कुठं ना कुठं थोडंफार 5-6 सेकंदाचा पॉज घेऊन तुम्हाला विचार करावा लागतो. ऑल राईट, आणि मग तशा वेळेस थोडं ना थोडं कुठं ना कुठं सेल्फ डाऊट येणं साहजिकच आहे. अशा सिच्युएशन मध्ये रिस्क घ्यायचं नाही, सेकंड क्वेश्चन पण अटेम्प्ट करून टाकायचं. ओके, बट हे केव्हा, जेव्हा तुम्हाला शुअरिटी असेल की मी एक्स्ट्राचं लिहायलो, बट राहिलेला पेपर माझा पूर्ण टाइम मध्ये होईल का, वेळेमध्ये होईल का, याची खात्री झाल्यानंतरच एक्स्ट्रा सॉल्व्ह करत बसावं. अदरवाईज वेळ कमी असेल तर त्याच्या मागे जास्त टाइम लागला तर पुढचे प्रश्न सॉल्व्ह करा, आणि सर्वात शेवटी वेळ असेल तर राहिलेला एक्स्ट्रा मधलं सॉल्व्ह करायचं. 14 प्रश्न होता, डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग एनी 3. डिस्टिंग्विश बघा, ओसीएम मध्ये 4 मार्क्स साठी आहे, इकॉनॉमिक्स मध्ये डिस्टिंग्विश तर 2च मार्काला आहे, एसपी मध्ये बघितलं तर टोटल डिस्टिंग्विश बिटवीन 3 मार्कासाठी 3 विचारण्यात येतात, 4 मार्कासाठी एक आहे. बघा आता 4 मार्कासाठी मिनिमम 5 तरी तुम्हाला दोन्ही मधले डिफरन्सेस पॉइंट अनुसार लिहावं लागतात. आता स्टुडंट्स ना सर्वात पहिलं काम काय केलेलं आहे चेक करा. सर्वात पहिलं त्यांना सॉल्व्ह केलेलं आहे फिक्स कॅपिटल और वर्किंग कॅपिटल, आणि जर डिफरन्सेस बघताल तर किती डिफरन्सेस लिहिलं, मीनिंग, नेचर, सोर्सेस, रिस्क, पर्पज अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेस्टर्स. राईट, फिक्स कॅपिटल मध्ये काय लिहिलं, फिक्स कॅपिटल इज द कॅपिटल विच इज युज्ड बाय फिक्स्ड ॲसेट्स. वर्किंग कॅपिटल इज द कॅपिटल दॅट विच युज्ड बाय टू कॅरी आउट डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. स्थिर भांडवल खेळते भांडवल आहे. ओके, नेचर, सोर्सेस. आता खूप सारे स्टुडंट विचारतात की सर हे वरची हेडिंग कंपल्सरी लिहावं लागते का? पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे, कंपल्सरी लिहावं लागेलच. राईट, कारण तुम्ही जर लिहिना गेलात तर तुमच्या वर्गातला आजूबाजूचं कोणी ना कोणी लिहिल. राईट, आणि त्यानं लिहिलं म्हणजे टीचर्सला पण वाटतं की बाबा कंपल्सरी लिहावंच लागतंय, आणि मग तुमच्या समोरच्यांनी हे सर्व पॉइंट्स लिहिलं, तुम्ही लिहिलं नाहीत तर त्याचा पेपर चेक झाल्यानंतर तुमचंच चेक होणार आहे, आणि मग सरना माहिती आहे की बाबा मागच्या ह्याच्या अगोदरचं पोरगं होतं हे व्यवस्थित हे सर्व लिहिलं. राईट, ह्या पोरानं लिहिलं नाही तर मी त्याला 4 पैकी 4 दिलं होतं, याला 2च मार्क देऊन टाकतो का, कारण ह्यानं पॉइंटच लिहिला. ओके, त्यामुळं अभ्यास करत असताना व्यवस्थित करायचं. हे झालं, फरक स्पष्ट करा. डिस्टिंग्विश बिटवीन, टोटल 6 पॉईंट लिहिले, 4 पैकी 4, टोटल 3 लिहायचे होते, तिन्ही मध्ये स्टुडंट्सला 4 मार्क्स आहेत, पूर्ण क्वेश्चन मध्ये आउट ऑफ आहेत. याच्यानंतरचा क्वेश्चन कोणतं सॉल्व्ह केला स्टुडंटने, डिमटेरियलायझेशन अँड रिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन असे 2 क्वेश्चन स्टुडंट्सनं सॉल्व्ह केले. या दोन्हीतला डिफरन्स सॉल्व्ह केला, आणि याच्यामध्ये सुद्धा 6 पॉइंट स्टुडंट्सनी लिहिलेले आहेत. ऑल राईट, डन. बघा सर्वात पहिले कोणते झालं, पहिलं होतं फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन. स्टुडंटला असं वाटतं की बाबा राईट शेअर आणि बोनस शेअर रिकॉल होत नाहीये, आठवत नाहीये. मग आता स्टुडंट्सने काय केलं चेक करा. नेक्स्ट जो प्रश्न आहे कोणतं लिहिलं, नेक्स्ट प्रश्न लिहिलं राईट शेअर आणि बोनस शेअर. विचार केला पहिले दोन, कारण अगोदर बघा पेपर आल्याबरोबर तुमच्या हातामध्ये सर्वात पहिले तुम्ही ओव्हरलुक करता, बाबा फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल येते, डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन येते. अगोदर हे 2 लिहून टाकलं, नंतर एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला, 5-10 सेकंदाचा ब्रेक घेतला, आणि मग नंतर विचार केला डिव्हिडंड इंटरेस्ट पण आहे, राईट शेअर बोनस शेअर पण आहे. काय करतो, राईट शेअर बोनस शेअर लिहून टाकतो, आणि मग राईट शेअर आणि बोनस शेअर लिहिलं. ऑल राईट, हे झाले डिफरन्सेस बिटवीन. फक्त तुम्ही फोकस करा की एक्झॅक्ट पेपरचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने आहे, आणि हा बोर्डचा पेपर आहे, कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये झालेला पेपर नाहीये, महाराष्ट्र बोर्डचा पेपर आहे. 2024 मध्ये जो बोर्डानं घेतला होता तो पेपर आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये 80 पैकी 79 म्हणजे 100 पैकी 99 मार्क्स आहेत. जे जे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जस्ट एक आयडिया असेल की बाबा पेपर प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे आन्सर इन अ ब्रीफ
एनी टू. आन्सर इन ब्रीफ एनी टू. थोडक्यात उत्तरे लिहा. 3 क्वेश्चन दिलेले आहेत, 3 पैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत. 4 मार्कासाठी 1 आहे. एक्सप्लेन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम ESOS एक्सप्लेन करायचं आहे. आता बघा स्टुडंट्सनं काय केलेलं आहे. सर्वात पहिले लिहित असताना प्रश्न 5वा लिहिला आणि प्रश्न 5व्यामध्ये त्यांनी काय केलं. सर्वात पहिले क्वेश्चन नंबर 2, स्टेट एनी 4 टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग टू ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. ठेवी स्वीकारण्याचे नियम व अटी, कोणते ते 4 नियम व अटी आहेत ते तिथं स्पष्ट करायला सांगितले होते. राईट. आता स्टुडंट्सनं काय केलं बघा. सर्वात पहिल्याचा आन्सर लिहित असताना वर जसं आपण मराठी मीडियम मध्ये सर्वात पहिले अर्थ व व्याख्या लिहितो किंवा छोटीशी प्रस्तावना लिहितो. सर्वात पहिले काय केलं, डिपॉझिट इज अ शॉर्ट टर्म सोर्स ऑफ कॅपिटल. थोडीफार माहिती लिहिली. 1 2 3 4 6 4 पॉइंट्स मध्ये माहिती लिहिली. त्यानंतर इथे काय लिहिलं, डिपॉझिट्स नो डिमांड रिपेमेंट ऑफ डिपॉझिट्स, डिपॉझिट रिझर्व्स ऍट रिसिप्ट, अशी थोडंफार माहिती लिहिली. व्यवस्थित जर ऑब्झर्व करायला गेलं तर स्टुडंट्सनं काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये चेक करा. एक छोटस माइंड मॅप काढण्याचा प्रयत्न या स्टुडंट्सनी केलेला आहे. अशा पद्धतीचं आहे, ते झेरॉक्स मध्ये आलेलं नाहीये. राईट. अशा पद्धतीचं एक माइंड मॅप स्टुडंट्सनं काढलेलं आहे, ते झेरॉक्स मध्ये आलेलं नाहीये. ओके. नो डिमांड डिपॉझिट्स सर्क्युलर, त्याच्यानंतर डिपॉझिट्स ट्रस्टी, secured and unsecured deposit joint name, deposit repayment reserve and deposit receipts. राईट. म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग टू ऍक्सेप्टन्स. कंपनी जेव्हा डिपॉझिट घेत असते तर त्याचे काही नियम व अटी असतात, ते कोणते कोणते आहेत. क्वेश्चन 4 मार्काला आहे, नीट ऑब्झर्व करा. 4 मार्काचा प्रश्न म्हणजे मिनिमम तुम्हाला 2 पेज माहिती लिहावं लागते. आता तुम्ही जर काही काही स्टुडंट काय करतात, इथं थोडीशी माहिती लिहितात आणि लगेच इथं डिपॉझिटचं पहिली टर्म्स अँड कंडिशन, इथं दुसरा, इथं तिसरा लिहायला स्टार्ट करतात. तसं करायचं नाही. सर्वात पहिला पॉइंट्स नुसार पूर्ण त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आणि इथं माइंड मॅप काढायचा, 1 पेज पूर्ण भरून टाकायचं. त्याच्यानंतर हे या वर्षीचं किंवा या स्टुडंटचं पेपर बघून मी तुम्हाला सजेस्ट करत नाहीये. ऑलरेडी मागच्या 3-4 वर्षापासून पेपर प्रेझेंटेशनची व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड करतोय. राईट. त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन बघा. मी सुरुवातीलाच तुम्हाला 2021-22 मध्येच सांगितलं होतं, ज्यावेळेस आपलं चॅनल ओपन झालं होतं, की माइंड मॅप किती महत्वाचा आहे. ओके डन. त्याच्यानंतर मग इथं डिपॉझिटची पहिली अट इथं लिहिली, मग दुसरी अट, राईट, तिसरी अट, असं करत 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 जेवढेही अटी होते त्या सर्वांनी इथं मांडून टाकलं. राईट. टोटल जर बघितलं तर 4 मार्काचं क्वेश्चन त्यांनी जवळपास 2.5 पेज भरलं. किती पेज टोटल? 2.5 पेज. कुठून स्टार्ट केलं बघा, या पेजवर लिहायला स्टार्ट केलं स्टुडंट्सनं. राईट. इथून लिहायला स्टार्ट केलं. या पेजवर सुरुवातीला इंट्रोडक्शन, इथे छोटस माइंड मॅप काढलं. त्यानंतर इथं पॉइंट वाईज पूर्ण माहिती लिहून टाकली आणि इथं लिहिलं अदर टर्म्स केस ऑन नेक्स्ट पेज. जसं तर हे लिहायला गरज नाहीये, बट स्टुडंट्सने लिहिलेलं आहे जस्ट टू फॉलो सेफ साईड. ओके. अँड देन त्याच्यानंतर मग स्टुडंट्सनं काय केलं, या पेजवर येऊन राहिलेले पॉइंट्स लिहून टाकले. आता साधा सिंपल लॉजिक आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके. 4 मार्काचा क्वेश्चन आहे, तर 4 मार्क्स साठी साधं सिंपल लॉजिक आहे. 2.5 पेज लिहिलं तर टीचर्सला कंपल्सरी मार्क्स द्यावे लागते. टीचर्सला जे आहे कंपल्सरी मार्क्स द्यावे लागते. 4 पैकी 4 पडले. नेक्स्ट क्वेश्चन कोणता होता? नेक्स्ट क्वेश्चन होता एक्सप्लेन द फीचर ऑफ इंटेरियम डिव्हिडंड किंवा एम्प्लॉई स्टॉक एक्सचेंज स्कीम. स्टुडंटनं काय केलेलं आहे, इंटेरियम डिव्हिडंडचे फीचर्स स्टुडंट्सने इथे लिहिलेले आहेत. चेक करा याच्यामध्ये इंटेरियम डिव्हिडंडचे फीचर्स कशा पद्धतीने लिहिलेले आहेत बघा. सर्वात पहिले काय लिहिलं, इंटेरियम डिव्हिडंड इज अ पेड बिटवीन 2 अॅन्युअल जनरल मीटिंग्स ऑफ अ कंपनी. 2 कंपनीचे जे एजीएम असतात तर त्या 2 एजीएमच्या बिटवीन इंटेरियम डिव्हिडंड पेड करण्यात येतं. फीचर्स ऑफ इंटेरियम डिव्हिडंड असं लिहिलं, फीचर्स ऑफ इंटेरियम डिव्हिडंड. अँड त्याच्यानंतर काही काही क्वेश्चन्स बुलेट पॉइंट वाईज असतात, काही काही क्वेश्चन्स नॉर्मल फीचर्स, मोस्ट ऑफ टाइम फीचर्स बघितलं ना तुम्ही 1 2 3 4 बुलेट पॉइंट नसतात, फक्त पॉइंट बेसिस वगैरे असतात. त्यामध्ये नंबर 1 थोडीशी माहिती, नंबर 2 थोडीशी माहिती. ओके. आता इथं काय केलेलं आहे, अशाच प्रकारचे अशी छोटी छोटी माहिती
It is a portion of profit of a company. Interim dividend is a decided and declared by board of directors. त्याच्याशी रिलेटेड जे पण इन्फॉर्मेशन आहे अशा पॉइंट्स मध्ये स्टुडंट्सनं तिथं प्रेझेंट केलेलं आहे. काउंट जर केलात तर टोटल त्या डिव्हिडंड बद्दल 10 पॉइंट स्टुडंट्सने तिथं मेन्शन केलेले आहेत. राईट, टोटल किती पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत? 10. पहिल्या पेजवर 7 पॉइंट आणि राहिलेले 3 पॉइंट्स दुसऱ्या पेजवर आले आणि एवढ्यालाच 4 मार्क्स त्याला मिळाले. राईट, इथंपर्यंत क्लिअर झालं? डन. आता जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. तो असेल जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट एनी 2. त्याच्यामध्ये सुद्धा 8 मार्काचा क्वेश्चन आहे. टोटल 4 पैकी तुम्हाला तिथं 2 लिहावे लागतात. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. आता सर्वात पहिले स्टुडंट्सनं काय केलं बघा, याच्यामध्ये सुद्धा स्टुडंट्सला आउट ऑफ मार्क्स आहेत. आतापर्यंत जेवढेही प्रश्न झाले प्रत्येक मध्ये आउट ऑफ आहेत. कशामध्येच असं एकही मार्क्स त्याचा कमी झालेला नाहीये. ओके, इथं हा दिसत नसेल पण इथं मॉडरेटरनं हलक्या पेन्सिल मध्ये लिहिलेलं आहे. थोडस झूम करून दाखवेल तर दिसेल तुम्हाला. ऑलराईट, इथे तुम्ही बघू शकता. इथं आय गेस आता थोडंफार ओळखू येत असेल. ओके, डन. आता या प्रश्नामध्ये स्टुडंट्सनं काय काय लिहिलेलं आहे चेक करा. 6व्यातला सर्वात अगोदर तिसरा प्रश्न सॉल्व्ह केला. कॅपिटल मार्केट इज युजफुल फॉर कॉर्पोरेट सेक्टर. तर आन्सर लिहित असताना रिझन्स फॉर द जस्टिफिकेशन असं त्यांनी लिहिलं. बाबा काय रिझन आहे की ज्याच्यामुळं कॅपिटल मार्केट जे आहे ते कॉर्पोरेट सेक्टरसाठी महत्वाचं आहे, उपयोगी आहे. सर्वात पहिले पॉइंट लिहिलं. आता रिझन्स जेव्हा लिहिता त्यावेळेस तुम्हाला पॉइंट्स वाईज तुम्हाला ते रिझन्स लिहावं लागेल. इकॉनॉमिक्स मध्ये पण क्वेश्चन आहे या प्रकारचा. कॅपिटल मार्केट इज दॅट मार्केट वेअर बॉरोविंग्स ऑफ मीडियम अँड लॉंग टर्म्स टेक प्लेस. पहिला पॉइंट लिहिला. दुसरा, इट इज अ इम्पॉर्टंट कोर ऑफ फायनान्शियल मार्केट. अशा प्रकारे एकाखाली एक सर्व पॉइंट्स त्यांनी तिथं ऍड केले. आणखी थोडं पेपर प्रेझेंटेशन चांगलं झालं असतं जर हे पॉइंट लिहित असताना एक एक लाईन जर स्टुडंट्सनं सोडलं असतं. बट स्टुडंटला स्वतःवर विश्वास होता की बाबा सर मी लिहित असताना माझ्या कुठं खाडाखोड होत नाहीये. बघा ना, कुठंच असं खाडाखोड वगैरे झालेलं नाहीये. त्यामुळे स्टुडंट्सनं काय केलेलं, एक एक लाईन सोडलेली नाही प्रत्येक पॉइंट नंतर. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्रत्येक रिझन लिहित असताना एक रिझन जेव्हा तुम्ही जस्टिफाय करता एक वेळ सोडा, मग दुसरं रिझन, मग तिसरं रिझन, असं करत जा. ह्याच्यामुळं काय होतं, पेपर प्रेझेंटेशन आणखी थोडस सुधारतं आणि लेंथ ऑफ आन्सर सुद्धा वाढते. ओके, कारण बघा इथं यांनी किती पॉइंट लिहिलेले आहेत? 1 2 3 4 5 5 पॉइंट लिहिलेले आहेत. या प्रत्येक पॉइंट मध्ये जर वळ सोडले असते तर 5 ओळी भरल्या असत्या आणि हा एवढा जो क्वेश्चन आहे, हा एवढा क्वेश्चन किंवा हा पॉइंट दुसऱ्या पेजवर गेला असता. त्यामुळे लेंथ ऑफ आन्सर्स वाढली असते. आणि मग बाकीच्या समोरच्या पेजवर जाऊन इथं राहिलेले त्यांनी 8 पॉइंट पर्यंत लिहिलेले आहेत. टोटल ह्याला सुद्धा किती मार्क्स? 4 पैकी 4. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता बॉन्ड होल्डर इज अ क्रेडिटर ऑफ द कंपनी. 2 लिहायचे होते तर अगोदर तिसरा लिहिला. असं काही नाहीये की तो जर तुम्हाला पहिला येत असेल आणि तिसरा येत असेल कोणतंही लिहू शकता. सिक्वेन्स पुढे मागे झालं तरी चालतं. राईट, सब क्वेश्चनचं. बट नंबर टाकून लिहा. नंबर टाकणं मस्ट आहे. कारण इथं सुद्धा चेक करा स्टुडंटनं इथं नंबर व्यवस्थित टाकलेला आहे. नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 काय सांगण्यात आलेलं आहे? बॉन्ड होल्डर इज अ क्रेडिटर ऑफ अ कंपनी, रिझन फॉर जस्टिफिकेशन. आणि मग व्यवस्थित वापस पूर्ण रिझन्स लिहायला स्टार्ट केलं. समोरच्या पेजवर गेलं, नाही इथंच एंड झालं. बट रिझन इतके चांगल्या पद्धतीने लिहिलं, 4 पैकी 4 मार्क. आता स्टुडंट क्वेश्चन विचारतात सर 8 रिझन लिहावं लागतात का? गरज नाहीये, 5च लिहा पण चांगले लिहा. बट पाठ करत असताना तुम्ही 8 रिझन्स पाठ करत जा. समजून घेत असताना 7 पेक्षा जास्त रिझन समजून घेत जा. कारण तुम्ही जर 7 रिझन पाठ केलात पुढे जाऊन एक रिझन आपल्याला विसरायचं सुद्धा आहे. 5च पाठ केलात तर एक विसरता 4 लक्षात राहतात. त्यामुळे पाठ करत असताना 7 ते 8 पाठ करत जा. 2 जरी विसरला 6 लक्षात राहिले. 6 पैकी 1 जरी लिहिताना चुकलं तर राहतात किती? 5. मग बरोबर मार्क्स तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट लेटर्स, एसपी चे लेटर्स खूप मॅटर करतात. आता बघा इथं प्रश्न काय दिलेला आहे? अटेम्प्ट द फॉलोइंग एनी 2. कोणतेही 2 अटेम्प्ट करा असं इथं म्हणलेलं आहे. 10 मार्क्स दिलेले आहेत. पहिला, लेटर टू द मेंबर फॉर द पेमेंट ऑफ डिव्हिडंड थ्रू डिव्हिडंड वॉरंट. सर्वात पहिले पेमेंट ऑफ डिव्हिडंड साठी, डिव्हिडंड वॉरंट साठी सभासदांना पत्र लिहा, असं पहिलं पत्र आहे. दुसरं,
राईट अ लेटर टू डिबेंचर होल्डर रिगार्डिंग पेमेंट ऑफ इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिकली. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे व्याज देण्यात येईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तिसरं, राईट अ लेटर टू डिपॉझिटर रिगार्डिंग रिन्युअल ऑफ हिज डिपॉझिट्स. राईट, रिन्युअल ऑफ डिपॉझिट असे 3 पत्र आले होते. आता व्यवस्थित चेक करा. तुम्ही वर्षभर कॉलेजेसमध्ये क्लासेसमध्ये जे वह्या वापरता ते लॉंग साईजचे असतात, बट बोर्डाला जो तुमचा पेपर असतो हा खूप छोटा असतो. राईट, कारण बघा इथून इथपर्यंत जे आहे ती खूप कमी जागा आहे आणि मॅक्सिमम तुमच्यापैकी खूप सारे जण तर विदाऊट मार्जिनच्या वह्या घेत असतात, कारण जे वह्या तुम्ही अकाउंटला वापरता त्याच पद्धतीचे मोठे वह्या थेरी सब्जेक्टसाठी वापरत असतात. बट बोर्डामध्ये हा पेपरचा साईज खूप छोटा असतो, त्यामुळं कुठं ना कुठं लेटर रायटिंग करत असताना अनेक मुलांना प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही एसपी चे लेटर प्रॅक्टिस करत असताना मार्जिनच्या वहीमध्ये प्रॅक्टिस कराल आणि जे पण लिहाल ते मार्जिनच्या इकडे लिहाल. लेटर लिहित असताना मार्जिनच्या ह्या एवढ्या पोर्शन मध्ये यायचं नसतं, इकडे यायचं नाही. जे पण लिहायचं या मार्जिन लाईनच्या तिकडे. बघा आता स्टुडंट्सनं कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. सर्वात पहिला 1 नंबर टाकलं, अमोल स्टील लिमिटेड कंपनी असं तिथे लिहिलेलं आहे. जे पण इन्फॉर्मेशन आहे ते वरील पूर्ण एवढ्या ह्याच्यात त्यांनी ऍडजस्ट केलेले आहे. हे 2 वळी तर सोडले कंपल्सरी, इथून लिहायला चालू करायचं. राईट, त्यानंतर सीआयएन नंबर, कशा कशाला सीआयएन नंबर असते काय नाही तुम्हाला माहित आहे. नंबर लिहित असताना 1-2 आकडे इकडे तिकडे झालं तरी चालेल, नॉट अ बिग डील. त्यानंतर फोन नंबर, फॅक्स नंबर, रेफरन्स नंबर अँड त्याच्यानंतर इकडे जर चेक केलात वेबसाईट, ईमेल आणि डेट, हे असे काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, अँड त्याच्यानंतर हळूहळू हळू तुम्हाला जायचंय वर टू मिस्टर अभिषेक, MG रोड, शरद अपार्टमेंट्स. राईट, सॉरी माय बॅड, मी शरद असं वाचलं, सारा अपार्टमेंट्स पुणे आणि पिनकोड लिहिलेला आहे. सब्जेक्ट डिअर सर आणि मग इथून सर्व गोष्टी लिहायला स्टार्ट केलेल्या आहेत. हा पहिला पेज झाला. मोस्ट प्रॉब्ली इथं बघा, तुम्ही जेव्हा घरी प्रॅक्टिस करत असता, राईट, तर घरी प्रॅक्टिस करत असताना हे सर्व गोष्टी तुमचे पहिल्या 10 ओळीमध्येच मावतात. राईट, पुण्यापर्यंत 10 ते 12 ओळीमध्ये. बट इथं स्टुडंटचे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ते 17 ओळी इथं लागलेल्या आहेत. त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं, खाडाखोड करायचं नाही. 5 मार्काचं टोटल पत्र आहे. स्टुडंटला बघा 3.5 मार्क्स इथं मिळालेले आहेत. ओके, चेक करूयात की कुठं छोटीशी मिस्टेक वगैरे झालेली आहे, कारण नंतर जर आपण बघायला गेलं तर इथल्या एवढ्या पोर्शनला 1.5 मार्क देण्यात आलेले आहेत. राईट, हे एवढ्या पोर्शनला 1.5 मार्क आणि इथला जो पोर्शन आहे, इथली माहिती, रजिस्टर्ड फॉलो, नंबर ऑफ शेअर्स होल्ड, डिस्टिंक्टिव्ह डिव्हिडंड, ग्रॉस इन्कम, नेट अमाऊंट. कधी कधी सर सांगतात की सगळ्या गोष्टी एकाच पेजमध्ये बसायला पाहिजे, एकाच लाईन मध्ये. पॉसिबल नाहीये. तर राहिलेले जे 2 कॉलम्स आहेत ते तुम्हाला 1 2 3 4 5 कॉलम्स इथं, राहिलेले 2 कॉलम्स खाली तयार करावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर युअर्स फेथफुली अनमोल स्टील लिमिटेड अजय गुप्ता, कंपनी सेक्रेटरी, इन्क्लोजर्स मध्ये डिव्हिडंड वॉरंट असं इथं दिलेलं आहे. आणि टोटल 3.5 आणि 1.5 किती मार्क्स झाले? 5 मार्क्स तिथं झालेले आहेत. हा पहिला पत्र झाला. दुसरा पत्र सुद्धा काही अशाच पद्धतीने इथं लिहिण्यात आलेला आहे. हा दुसरा पत्र कोणता आहे? क्वेश्चन नंबर 7 मधला सेकंड क्वेश्चन होता हा. राईट अ लेटर टू डिबेंचर होल्डर रिगार्डिंग पेमेंट ऑफ इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिकली. पेमेंट ऑफ इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिकली जो होता त्याच्याशी रिलेटेड आहे. ज्याच्यामध्ये चेक करा, इथून स्टुडंट्सनं स्टार्ट केलं. आता बघा, हा जो पेज आहे हा मेन जी पुरवणी देण्यात येते तुम्हाला, त्या मेन पुरवणीचा शेवटचा पेज आहे, पेज नंबर 28. राईट, मेन जे गेल्याबरोबर तुम्हाला मोठी पुरवणी देण्यात येते त्याचा 28 आहे. मग या पेजवर स्टुडंट्सने पूर्ण माहिती लिहिली. त्याच्यानंतर झालं काय, पेज संपला, मग पुरवणी घेतलं. पुरवणी जे असते ते तुम्हाला साधं एक जोडपेज असल्यासारखे असते, पण दिसायला 4 पेजेसची असते, पण 8 ते 3.5 पेज. कारण फ्रंट पेजवरची हाफ इन्फॉर्मेशन तुमचं नाव, गाव, बोर्डाशी रिलेटेड माहिती, पेपरची तारीख, पुरवणी क्रमांक ह्याच्यामध्ये जात असते, जे इथं मी हाईड करून टाकलेलं आहे एवढं सर्व गोष्टी. ओके, आणि त्याच्यानंतर राहिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये, राहिलेल्या पेजमध्ये स्टुडंट्सने राहिलेली रिमेनिंग इन्फॉर्मेशन लिहिली. तिथं सुद्धा स्टुडंटला आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत. इथंपर्यंत क्लिअर? यस. त्याच्यानंतर लेटर झाले. आता शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 8. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. जे तुम्हाला 2 क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत
त्यापैकी कोणतं तरी एक सॉल्व्ह करायचं आहे. व्हॉट आर प्रिफरन्स शेअर्स, एक्सप्लेन द टाइप इन डिटेल, किंवा एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स ऑफ कंपनीज ऍक्ट 2013 फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स. कंपनीज ऍक्ट 2013 नुसार इश्यू ऑफ डिबेंचरचे जे पण काही प्रोव्हिजन्स आहेत ते स्पष्ट करा असं तिथं म्हणत आहेत. ऑलराईट, स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण. सर्वात पहिले चेक करा 8 मार्काचा प्रश्न स्टुडंटनं कशा पद्धतीने अटेम्प्ट केलेला आहे. बघा, सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. फक्त शेवटचा जो 8 मार्काचा प्रश्न आहे तिथं चीफ मॉडरेटरनं काय केलं, पहिल्या दोनही जणांनी 8 पैकी 8 दिले होते. त्यानंतर चीफ मॉडरेटरनं येऊन 1 मार्क तिथं कट केला आणि 7 मार्क्स दिले. 1 मार्क त्यांनी तिथं काय केला, कट करून 7 मार्क्स दिले. आता का 7 मार्क्स दिले काय नाही चेक करा. बघा, आता इथं सर्वात पहिले स्टुडंट्सनं जो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे तो आहे व्हॉट आर प्रिफरन्स शेअर्स, एक्सप्लेन इन टाइप्स इन डिटेल. सर्वात पहिले स्टुडंट्सनं काय केलं, प्रिफरन्स शेअर्स काय असतात ते थोडक्यात माइंड मॅप द्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. माइंड मॅप द्वारे म्हणजेच काय, चेक करा व्यवस्थित. ओन कॅपिटल, त्यानंतर रिटेन अर्निंग शेअर्स, इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स. शेअर्सचे 2 प्रकार असतात, इक्विटी आणि प्रिफरन्स. तर इथं प्रिफरन्स शेअर्स बद्दल लिहिलं. आणि मग त्याच्यानंतर खालच्या साईडला येऊन ओन कॅपिटल इज द कॅपिटल विच कंट्रीब्युटेड बाय शेअरहोल्डर. प्रिफरन्स कॅपिटल इज ओन कॅपिटल. आणि मग इथं थोडंफार ऍड करण्याचा प्रयत्न केला आणि मग इथं प्रिफरन्स शेअर्स बद्दल माहिती लिहिली. त्याच्यामध्ये स्टुडंट्सने लिहिलेलं आहे प्रिफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅव प्रेफरन्शियल राईट्स. हे तुम्हाला अकाउंटच्या बुक मध्ये सुद्धा डेफिनेशन पाहायला मिळेल. प्रिफरन्शियल राईट इज गिवन बिलो. अ राईट टू गेट पेमेंट ऑफ डिव्हिडंड, अ राईट ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल ऍट द टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑफ अ कंपनी. हे तर बेसिक गोष्टी आहेत. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट लिहिलेलं आहे प्रिफरन्स शेअर होल्डर्स बद्दल थोडंफार एक्स्ट्रा माहिती त्याने तिथं ऍड केलेलं आहे. त्यानंतर या पेज पर्यंत म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व कराल इथं छोटस माइंड मॅप की एक्झॅक्ट प्रिफरन्स शेअर्स कशा म्हणजे एक्झॅक्ट टाइप्स कुठून येतो काही नाही, प्रिफरन्स शेअरचं ते सांगण्यात आलेलं आहे, इक्विटी आणि प्रिफरन्स. त्यानंतर इथं ओन कॅपिटल बद्दल माहिती, इथं प्रिफरन्स शेअरची डेफिनेशन आणि इथं जे 5 पॉईंट दिसायलेत हे इन्फॉर्मेशन आहे. हे प्रिफरन्स शेअरची डेफिनेशन आणि प्रिफरन्स शेअरची इन्फॉर्मेशन. जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ बघत आहेत, हा व्हिडिओ तुम्हाला 2 वेळेस बघायचा आहे. फर्स्ट टाइम जर एक्झामच्या 3-3.5 महिने अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर. दुसरा, जेव्हा तुमची उद्या एसपी चा पेपर आहे तर आज हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला, जेणेकरून उद्या पेपर आहे या नर्वसनेसनं ज्यांचे अभ्यास होत नाहीये, माइंड काम करत नाहीये, हा पेपर बघल्यामुळे काही ना काही युनिक आयडिया त्यांच्या माइंड मध्ये येत असतात. राईट, त्यामुळे बघायचं. आणि या पेपरचा पीडीएफ जर पाहिजे असेल तर प्ले स्टोअरला DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. तिथं जाऊन 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला OCM, इकॉनॉमिक्स, SP, कोऑपरेशन, इंग्लिश मीडियमचा IT या सर्वांचे पेपर्स कसे लिहायचे, पेपर प्रेझेंटेशन एक्झॅक्ट तुमचं कसं असलं पाहिजे याच्याशी रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन, याच्याशी रिलेटेड PDF 2024 बोर्डामध्ये स्टुडंट सॉल्व्ह केलेला आहे, हा सुद्धा PDF तुम्हाला तिथे मिळेल. नॉट ओनली दिस बट ऑल्सो क्वेश्चन पेपर्स, मॉडेल आन्सर्स, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व कॉलेजेसमध्ये झालेले आतापर्यंतचे क्वेश्चन पेपर्स, नोट्स तुम्हाला तिथे अवेलेबल असतील. डेफिनेटली 100 रुपीज तिथे इन्व्हेस्ट करा, त्याच्यापेक्षा जास्त ROI तुम्हाला डेफिनेटली मिळेल. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर इथं येऊन स्टुडंट्सनी काय केलंय, टाइप्स ऑफ प्रिफरन्स शेअर्स लिहून पूर्णच्या पूर्ण प्रिफरन्स शेअरचे टाइप्स पॉइंट्स मध्ये एका खाली एक लिहिलं. कारण टाइम खूप कमी होतं, माइंड मॅप काढायसाठी फुरसत नव्हती. सरळ सरळ काय केलं, एका खाली एक पूर्णच्या पूर्ण 8चे 8 पॉईंट लिहिले. म्हणजे टीचरला समोर जाऊन वाचायची गरज पण नाही की बाबा ह्याने किती पॉईंट्स लिहिलेले आहेत. पहिल्याच येतात 8च्या 8 पॉईंट लिहून टीचरला सांगून टाकले की बाबा मला सर्व पॉईंट्स येतात, तुम्ही पुढे जाऊन पेपर चेक करण्याची जास्त तकलीफ घेऊ नका. बट टीचर्स ते टीचर असतात का, कारण स्टुडंट्सना 80 पैकी 80 मार्क घेतलेले आहेत, कुठे ना कुठे 1 मार्क कट करायचे. आणि मग टीचर्सनं एक एक पॉईंट वाचायला स्टार्ट केलं. सर्वात पहिले क्युम्युलेटिव्ह वाचलं, नॉन क्युम्युलेटिव्ह वाचलं, पार्टिसिपेटिंग, नॉन पार्टिसिपेटिंग, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल, रिडीमेबल, इररिडीमेबल, सर्व पॉइंट्स टीचरनं वाचलं. अँड मग कन्क्लुजन वर आलं की या स्टुडंट्सला 8 पैकी 8 मार्क दिले. बट कुठं ना कुठं
आउट ऑफ मार्क्स योग्य वाटत नाही, त्यामुळं डोंट नो व्हाय, रिझन तर माहित नाहीये, बट स्टुडंटला चीफ मॉडरेटरनं 1 मार्क कट केलेला आहे आणि किती मार्क दिलेले आहेत? 7 मार्क दिलेले आहेत. ऑलराईट, किती मार्क दिलेले आहेत? 7. आता इथंपर्यंत झालं. स्टुडंटनं पूर्ण पेपर लिहिलं, त्याला कुठंच काही डाऊट नाहीये, काहीच नाही, पूर्णच्या पूर्ण पेपर लिहिलं, तरी सुद्धा टाइम उरला अर्धा एक तास. तर स्टुडंटनं काय केलं, दुसरा क्वेश्चन होता तो सॉल्व्ह करायला स्टार्ट केला. जो क्वेश्चन नंबर 8 मध्ये होता ना, दुसरा क्वेश्चन, कंपनीज ऍक्टचे काही प्रोव्हिजन्स असतील तर ते लिहा. आणि मग स्टुडंटनं ते सुद्धा क्वेश्चन पूर्णच्या पूर्ण लिहिलं, बट त्याला फक्त 3च मार्क मिळाले, बट ते एक्स्ट्रा मध्ये होता, त्याचं काही गृहीत धरल्या जाणार नाही, कारण हा क्वेश्चन इथं होता. आता इथं व्यवस्थित अटेम्प्ट करा. या क्वेश्चन मध्ये 1 मार्क विद्यार्थ्याचा कट झालेला आहे. राईट, 1 मार्क विद्यार्थ्याचा कट झालेला आहे. बोर्डानं तिथं रिझनच लिहिलेलं नाहीये की का 1 मार्क कट करण्यात आला. राईट, खास जर बघायला गेलं तर रिझन लिहायला पाहिजे, चीफ मॉडरेटरने 1 मार्क का कट केलं, बट इथं रिझन नाहीये. पूर्णच्या पूर्ण पेपर चेक करण्यात आलं, बरोबर, सगळ्या गोष्टी तिथे लिहिण्यात आले. का 1 मार्क कट झाला काहीच सांगितलेलं नाहीये. सरळ सरळ इथं 1 मार्क कट करण्यात आलेला आहे आणि इथं काही ना काही एक त्या टीचरची छोटीशी सिग्नेचर इथं दिसत आहे, ज्या टीचरनं तो पेपर चेक केलेला आहे. ओके, सेम गोष्ट काल कोऑपरेशनच्या पेपर सोबत झाली होती. पूर्ण पेपर एकदम ऍक्युरेट होता, तरी सुद्धा 1 मार्क कट करण्यात आला होता, जो आपण स्टुडंटचा पेपर चेक केला होता. आज सुद्धा तसंच झालेलं आहे. सर अशा गोष्टी अकाउंट सोबत होतात नाही? अकाउंट सोबत असं होत नाहीत. अकाउंट्स मध्ये होतं काय की बेसिकली अकाउंटचं कोचिंग क्लासेस सगळेजण जॉईन करतात आणि अकाउंटच्या कोचिंग क्लासेस टीचर्स मध्ये जितके भांडणं असतात की प्रत्येक टीचरला वाटते की माझ्या अकाउंटच्या कोचिंग क्लासेसचा 100 आउट ऑफ 100चा रिझल्ट यायला पाहिजे. आणि जर 99 मार्क्स जरी आले तर प्रत्येक अकाउंटचा टीचर आहे कोचिंग इन्स्टिट्यूट वाला, मी तर आहे बाबा, लोक आहेत का माहित नाही, बट मी सर्व बोर्डाकडून पेपर्स मागून घेतो आणि मग चेक करतो कुठं मार्क कटले, स्वतःच्या खिशातले 5-6 हजार गेले तर गेले. जर विद्यार्थ्याची चूक नसताना जर मार्क कटत असतील तर मग बोर्डाकडून जेव्हा ही उत्तरपत्रिका तुम्हाला मिळते, त्याच्यामध्ये फॉर्म सुद्धा येतो, त्या फॉर्मवर तुमच्या त्या अकाउंटच्या किंवा एसपीचा पेपर आहे, एसपीच्या क्लास टीचरला जाऊन भेटायचं, त्यांना सांगायचं की सर हा माझा पेपर आहे, ओके, इथं गरज नसताना 1 मार्क कट झालेला आहे, सर हे चेक करा. आणि इथं लिहा कारण नसताना 1 मार्क कट करण्यात आलेला आहे, मी वर्ग शिक्षकांना हा पेपर चेक केलेला आहे, तरी बोर्डाला विनंती आहे की विद्यार्थ्याची 1 मार्क वाढून द्या. जेव्हा तो क्लास टीचर तो सिग्नेचर करेल, वापस तुम्हाला तो पेपर जाऊन बोर्डामध्ये सबमिट करायचा आहे. मेन तुमचं जेव्हा मार्क मेमो येईल त्यावेळेस तुम्हाला एक एक्स्ट्रा मार्क मेमो नवीन मिळेल, त्याच्यावर तुमचे मार्क्स वाढून मिळतील. बट याच्यासाठी 5-6 हजार रुपये खर्च करावा लागते, जे फक्त कोचिंग क्लासेस वाले करू शकतात. कॉलेजवाले टीचर्स म्हणतात जाऊ दे ना यार, झाली 12वी कुठे करत बसतोस. आणि मुलाला सुद्धा असं होतं की कारण जे हुशार मुलं आहेत 12वी झाल्याबरोबर ते CS CMA तयारीला लागून जातात, तिकडे इतके बिझी होतात की त्यांना इकडच्या 1-2 मार्क्सचं काही घेणं देणं सुद्धा नसतं. राईट, बट त्यांना हे माहित नाही की बाबा तुम्ही आउट ऑफ घेतलेले आहात, तुम्ही हिस्ट्री रेकॉर्ड ब्रेक करू शकता आणि तुमच्या थोड्यातल्या थोडक्या आळसामुळं रेकॉर्ड ब्रेक होणं राहून जात आहे. बट आता याला ऍज अ टीचर आपण काही करू शकत नाही. बट डेफिनेटली या स्टुडंटचे मार्क्स इथे द्यायला पाहिजे होते, कारण एकही चूक ह्याच्यामध्ये नव्हती. राईट, तर जेवढेही इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स हे व्हिडिओ पाहत आहेत, व्हिडिओला लाईक डेफिनेटली आय होप तुम्ही कराल, चॅनलला सबस्क्राईब ऑलरेडी तुम्ही केलेला असाल. या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा, जे तुमच्या वर्गामध्ये एसपीचे फ्रेंड्स आहेत, जे पण तुमचे बेस्ट फ्रेंड्स वगैरे आहेत मुलं मुली, त्यांच्यासोबत शेअर करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की याच्यानंतर कोणत्या पेपरचं प्रेझेंटेशन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे 12वी कॉमर्स आणि आर्ट्स मधील, त्या विषयाचं नाव नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. अँड ज्यांना ज्यांना आपलं प्ले स्टोअर वरील DA2 अकॅडमीचं ऍप माहित नाहीये, राईट, त्या सर्वांनी काय करायचं, प्ले स्टोअर वरून ऍप डाउनलोड करून हा तो कोर्स आहे 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट, हा कोर्स तुम्हाला बाय करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व आतापर्यंत झालेले क्वेश्चन पेपर्स, नोट्स, ऑनलाईन MCQ टेस्ट, सर्व गोष्टी तुम्हाला ह्या कोर्स मध्ये मिळून जातील. इवन ह्याचा सुद्धा PDF मिळेल. आता बोनस पार्ट त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी की ज्यांनी शेवटपर्यंत टिकून राहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ बघत आहेत. मी 2 पेपर दाखवतो म्हणलं होतं. नेक्स्ट जो पेपर आहे तो याच वर्षीच्याच मुलीचा आहे,
राईट. बट 28/2/2024 इंग्लिशचा पेपर आहे, सेक्रेटरियल प्रॅक्टिस. आता हा पेपर मी का दाखवला नाही याचा मागचा सर्वात बिगेस्ट रिझन आहे, दॅट इज की बाबा या विद्यार्थिनीनं मार्क्स जर तुम्ही बघितले तर मार्क्स या विद्यार्थिनीला नियर अबाउट 78 मार्क्स आहेत. राईट, 78 मार्क्स या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत, 80 आउट ऑफ 78. बट न दाखवण्यामागचं रिझन म्हणजे भाई की हे हँड रायटिंग, फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल हिनं कर्सिव्ह रायटिंग मध्ये लिहिली यार. कर्सिव्ह रायटिंग बिलीव्ह व्हायला का तुम्हाला? आणि हे हँड रायटिंग वर्गामध्ये फक्त लिमिटेड असतात की ज्यांना अशी हँड रायटिंग जमते आणि ही शेवटपर्यंत मेंटेन करू शकतात. राईट, बघा वर्किंग फिक्स कॅपिटल, वर्किंग कॅपिटल शेवटपर्यंत तिनं याच हँड रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे. ना के बरोबर कुठंच 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 एकही मिस्टेक तिथे झालेली नाहीये. मला डाऊट येत आहे की बाबा ज्या टीचरना पेपर चेक केलेला आहे त्यानं तर पेपर पूर्णपणे वाचला का नाही, कारण काय काय गोष्टी त्याला सुद्धा कळणार नाहीत. ते डायलॉग आहे ना, जो आपने कहा मुझे समज में नहीं आया लेकिन सुन के अच्छा लगा, अशा प्रकारचं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही काय लिहिलात मला समजलं नाही, बट पाहून चांगलं वाटलं म्हणून मी मार्क दिला, असं काही झालेलं आहे. त्यामुळे हा पेपर मी सजेस्ट केला आणि मी सुद्धा तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही प्रो लेवलचे रायटर असाल तरच तुम्ही एक्झाम मध्ये असेल, या अदरवाईज लिहू नका. ओके, तुमच्या मनामध्ये पण सिक्युरिटी असेल, इनसिक्युरिटी असेल की बाबा जाणून घ्यायची इच्छा असेल की लेटर कसं लिहिलेलं आहे, ऍज ऑलवेज झूम मोटर्स बघा, लेटर सुद्धा पूर्णपणे भाईसाहेबनं कर्सिव्ह मध्ये लिहिलेलं आहे. याच्यामध्ये आता काहीच बघायची गरज नाही. ओके, डन. ऑलराईट, याचा सुद्धा पीडीएफ तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळून जाईल, व्यवस्थित पाहू शकता. तो कोर्स तुम्ही तुमच्या लॅपटॉपला, कम्प्युटरला अटॅच करा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर दिसतील. मोबाईलवर जास्त क्लिअर दिसत नाहीत पण लॅपटॉपवर वगैरे दिसतात. ओके, डन. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. व्हिडिओत पुढच्या क्लासमध्ये.